या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारची पद्धत जाहीर करेल किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णयावर आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला. योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचं काल सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आलं. उत्तरामध्ये आपला हरकत एवढीच आहे, योग्य वेळ कधी 2024ला निवडणुकीला आपण त्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला योग्य वेळ नव्हती का? आणि गेल्या 6 महिन्यामध्ये 1600च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जर तुम्ही कर्जमाफी केली असेल तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असती किंवा आत्महत्याच झाल्या नसत्या. परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया ही काल पाहायला सुद्धा मिळाली. जर आपण बघितलं असेल काल विदर्भामध्ये अधिवेशन आहे, पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले, निर्णय फक्त शहरी भागातल्या असलेल्या विकासासाठी झाले. किंबहुना जास्त लक्ष मुंबईमध्ये करण्यात आलेलं दिसून आलं. SRAची योजना असेल, पागडी सिस्टीम असेल, आम्ही अशा प्रकारचं काय दिव्य काम केलं अशा प्रकारचं सुतोवाच काल राज्याच्या वतीने करण्यात आलं. पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची हे लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. किंबहुना बिल्डर दार्जिनी आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारच्या अधिवेशनामध्ये निर्णय झाले असा आमचा थेट आरोप आहे. आता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबतीत सांगितलेलं अर्थसंकल्प अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेला या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भाच्या जनतेमध्ये तर आहेच, पण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. मला वाटतं की जनतेने येणाऱ्या, मी कालही विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना तेच सांगितलं की मताचं राजकारण फार काळ टिकत नसतं, परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं येता जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमिनीवर आणलं तसं जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या महानगरपालिका महापालिकेला सुद्धा ही जनता इथला शेतकरी आपल्याला रस्त्यावरून उभं करतील, आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी वक्तृत्व केलेलं आहे. मला वाटतं जनतेला मी आवाहन करेल, ही सरकार मस्तीमध्ये आहे. बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये सामदाम दंडभेद या प्रकारचा वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या भ्रमात आहे. दरवेळेला बजेटच्या अधिवेशना व्यतिरिक्त दरवेळेला 50, 60, 70 हजार कोटीच्या पुरवणी मागण्या जरी येत असतील तर हे राज्य सुद्धा दिवाळखोरीमध्ये जायला वेळ लागणार नाही. मला वाटतं आता 9, 9.5 लाख कोटीचं कर्ज आपल्या सर्व लोकांच्यावर या असलेल्या सरकारने 3.5 वर्षामध्ये लादलेला आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीला आम्ही आज लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय हे लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊन निवडणूक लढवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्राथमिक चर्चा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आमच्या सगळ्यांनी केलेली आहे. मग ती चर्चा करत असताना आज तो अंदाज घेऊन उद्या परवा मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना, उभाटा, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाबरोबर चर्चा करून आम्ही 100% अमरावतीला सुद्धा निवडणुकीला समोर जाणार आहोत अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सांगतो. बसल्यानंतर सांगतो की अजूनपर्यंत मनसेचा प्रस्ताव हा आमच्याकडे आलेला नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मताची विभाज्य होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आम्ही 100% प्रयत्न करू, समन्वय करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्ही एकत्रित निवडणुकीला कसं जाऊ शकतो. काँग्रेसची भूमिका काय त्यांना त्याच्याबद्दल चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मनसेचा प्रस्ताव आल्यास आपलं राष्ट्रवादी शरद पवार गटात सहमत राहील का? महाविकास आघाडीच म्हणतोय, नुसतं राष्ट्रवादी शरद पवार
महाविकास आघाडी म्हणूनच म्हणतोय, महाविकास आघाडी म्हणून लढत असताना जे पक्ष आल्यानंतर काही पक्षांच्या बाबतीमध्ये भूमिका काही पक्षाची आमच्या मित्र पक्षाची वेगळी असेल तरी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काय निघतो का